श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त असतात ना? तर मस्तच राहा, मजेत राहा. आणि तुम्हा सगळ्यांना, माझ्या गोडताईंना, गोड भावांना माझ्याकडं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर बघू शकतात तुम्ही. तर मी गुरुवारी ना अशी पूजा केलेली होती, बघू शकतात तुम्ही. आणि म्हणजे आपण नाही करत ही पूजा, स्वामी मौली करून घेतात आपल्याकडून ही पूजा. तर मी याचं सगळं श्रेय माझ्या स्वामी मौलींना देते. तर ही पूजा मी पहिले टाकलेली, ही पूजा नंतर केली होती मी. तर त्याच्या पहिले मी काय केलं काय नाही ते तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओमध्ये. तर बघू शकतात तुम्ही. आणि किती सुंदर असे फुलं अर्पण केलेले आहेत आणि धूप लावलेला आहे मी, बघू शकतात. आणि कसं असतं ना, आपल्याला जसं नीटनेटकं लागतं ना, तसं देवांनाही नीटनेटकं करायचं असतं. तुम्ही बघू शकतात कापूर लावलेला आहे मी इथं मी. आणि आता हे बघा, इथून सुरुवात होते आपली व्हिडिओची. तर हे आहेत माझे जास्वंदीचे फुलं. तर माझे दोनच झाड आहेत, तर दोन झाडाच्या फांद्या खूप आहेत. तर त्याला फुलं नेहमी 5, 6, कधी कधी 10 पण फुलं येतात. कधी कधी मी माझ्या शेजारच्या ताईंना फुलं देते. आणि असंच होतं. तर काल गुरुवारी ना एवढे फुलं आलेले होते. त्याच्यामध्ये काय झालं ना, बघू शकता तुम्ही. तिथं गुलाबाचं फुल पण एक साईडला बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. तर माझ्या या गुलाबाच्या झाडाला महिन्यातून ह्या महिन्यात 3-4 वेळा फुलं आले. मला गॅरंटी पण नव्हती की फुल मला हे झाड मला येऊन फुलं आणून देईल. कारण की गेल्या वर्षी मी लावलेलं होतं ना, तेव्हा खूप छोटं होतं. आणि मला वाटत पण नव्हतं की हे झाड जगेल. पण सगळी निसर्गाची रचना असते. त्याला नित्यनियमाने आपण पाणी घातलं, नित्यनियमाने त्याची सोय ठेवली, तर आपल्याला सगळं व्यवस्थित भेटतं, बघू शकतात तुम्ही. आणि आता तुम्हाला एका हातात फुलं दाखवते मी, बघू शकता किती फुलं आहे. तर चला आपण आहे ना देवांना फुलं अर्पण करूया. तर चला. तर त्यानंतर हे बघा, हा व्हिडिओ इथून चालू होता देवपूजेचा. देवपूजा आताच केली होती मी, पण म्हटलं तुम्हाला व्हिडिओ पहिले टाकूया देवांच्या. तर बघू शकतात अशा प्रकारे माझी पूजा झाली काल. म्हणजे कसं असतं ना, जे मी करते ते तुम्हाला शेअर करते. भले मला एक दिवस उशीर झाला तरी चालेल. पण मला असं म्हणजे खोटं-खोटं मला चालत नाही, की खोटं करायचं, हे करायचं, ते करायचं. आणि बघू शकतात. आणि आता मी ना स्वामी माऊलींना वस्त्र शिवणार आहेत. परत बाळकृष्णाचे वस्त्र शिवणार आहेत. परत देवींचे वस्त्र शिवणार आहेत. जर मी शिवले ना, तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल. आणि मी काय केलं ना, स्वामी माऊलींना कापूर आरती केलेली होती. असं म्हटलं जातं की कापूर आरती करायची. आपण नेहमी नाही आरती केली तरी चालते, पण दर गुरुवारी आरती म्हणायला पाहिजे. याच्याने काय होतं ना, कापूर आरतीने आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी पण बाहेर जाते, बघू शकतात तुम्ही. आणि मला पण वाटलं नव्हतं की स्वामी माऊली माझी अशा प्रकारे पूजा करून घेतील. आणि बघू शकतात. आणि कसं आहे ना, म्हणजे अं, तुम्ही ना आता म्हणणार की ताई तू मोगऱ्याचे गजरे नेहमी लावत असते. तर माझं कसं आहे ना, मी नेहमी नेहमी नाही लावत. माझं ठराविकच दिवस असतात. आणि भेटलं तर लावते मी, नाहीतर नाही. मग माझे छाते साते झेंडूचे फुलं, शेवंताचे फुलं असे असतात. आणि बघू शकतात. आणि तरी पण बघा आपला कापूर किती जळतोय, बघू शकतात. म्हणजे असं वाटतं माझ्या घरात निगेटिव्ह एनर्जी खूप आहे. यातून आपल्याला कळतं की ज्योत बघा ती किती मोठी घेते आणि धूर बघा वरती जातोय, बघू शकतात तुम्ही. धूर एकदम सीतापेठ घेतोय तो, ना हालतोय ना टलतोय, बघू शकतात तुम्ही. तर सीतापेठ घेतोय म्हणजे याचा अर्थ माझ्या घरात निगेटिव्ह एनर्जी खूप आहे, म्हणून. तर मला बघा बघा तुम्ही. आणि माझे व्हिडिओ बघत असणार ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कारण कसं आहे ना, मी खास भले उशिरा करते मी व्हिडिओ टाकायला, पण जे असतं सत्य तेच दाखवते मी, फोन केलेलं दाखवत नाही मी. तर काल आणि काय झालं ना, माझे खरंच खूप म्हणजे तब्येत खराब आहे. आणि घरामध्ये लाईट नसल्या कारणाने मला असे प्रॉब्लेम येत आहेत. आणि आमच्याकडे खूप पाऊस चालू होता, आता 2 दिवस झाले आलेला नाहीये. काल पण नव्हता आणि आज पण नाहीये. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असणार ना, तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कारण हे बघा, तुमच्या शेअर करण्याने, सबस्क्राईब करण्याने, लाईक करण्याने मला पुढे जाण्याचा मार्ग भेटेल. एक एक प्रयत्न केला मी, तो माझा प्रयत्न सक्सेसफुल होते, हीच मी आशा बाळगते तुमच्याकडे. आणि सगळ्यांना म्हणजे हे बघा, त्याच्यानंतर बघा तुम्हाला तुळशी जवळचा पण दिवा दाखवते मी, बघू शकता तुम्ही. तुळशीला पण दिवा लावलेला आहे, बघू शकतात. आणि तुळशीला मी असं सपोर्ट लावलेला आहे, बघू शकता. आज संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर बघू शकता तुळशीला पण मी दिवा लावलेला आहे. आणि
तुम्हाला तुळस पण दाखवते. संध्याकाळी ते दिवा लावल्याच्या नंतर पण 8 वाजता मी देवपूजा केली होती काल संध्याकाळी. तर तरी पण तुळस माझी बघा की तशी हे आहे, म्हणजे मला तिला लावायची आहे, पण मला तिला लावायला टाइमच भेटत नाही अजून पण. तर मी त्या कुंडीत लावायची आहे मला तिला. तर पण मला आता नक्की लावूया. तर ज्या दिवशी पण लावेल मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेन. मी प्रत्येक वेळेस म्हणते पण मला टाइमच भेटत नाही, कारण माझी तब्येत खराब असल्या